तर स्वरविज्ञान म्हणजे काय आणि आपल्याला एखादी गोष्ट अचीव करायची असेल तर ती आपण स्वरविज्ञानने कशी करू शकतो हे आम्हाला सांगा. 100 आउट ऑफ 99 लोकांना माहीतच नाही आहे की स्वरविज्ञान म्हणजे नेमकं काय आहे. तर ती आपली एक पॉवरफुल एन्शियंट टेक्निक आहे. आपल्या पुराणतत्वामध्ये ती ऑलरेडी होती आणि ती टेक्निक आहे ना प्रत्येक व्यक्तीला माहिती असणं खूप जरुरी आहे. स्वरविज्ञान जे टेक्निक आहे ना आणि ही जे नॉलेज आहे ते माझं नाही आहे. ते कोणी अशा आहेत ना एक्सपर्टनी नाही दिलंय, नाही तर कोणत्या ऋषीमुनींनी पण दिलेलं नाहीये. ते स्वतः महादेवांनी पार्वतींना सांगितलं आहे. आपल्याला आपला ऑरा क्लीन्स करायचा असेल तर स्वरविज्ञान टेक्निक वापरून आपण आपला ऑरा कसा क्लीन करू शकतो. आणि दिवसभरामध्ये जेव्हा पण तुमची चंद्रनाडी ऍक्टिव्हेट असते ना त्या टाइमला तुम्ही ज्या पण इच्छा मागता ना तर त्या इच्छा पूर्ण होतात. आता तुम्ही जर मला विचारलं की सगळ्यात पॉवरफुल ग्रह कोणता आहे, सूर्य, शनी, केतू, याच्यापैकी ना जर म्हणलं ना राहू, केतू, शनी यांच्यापैकी सगळ्यात पॉवरफुल ग्रह कोणता आहे, मी म्हणते चंद्रमा. कारण की शनी, केतू नंतर काम करतील ना. तुमचं मनच नसेल, इच्छाच नसेल तर तुम्ही काम कसं करणार. स्वरविज्ञान ही इतकी पॉवरफुल टेक्निक आहे तर आपल्या इच्छापूर्तीसाठी आपण ही टेक्निक कशी यूज करू शकतो. इच्छापूर्तीसाठी तुम्हाला दोन टेक्निक सांगते. बेसिकली जर तुम्हाला पहिल्यांदा काय करायचं, नमस्कार उवापो मंडळी, मी प्रिया पाटील तुमचे आजच्या या नवीन उवापोमध्ये स्वागत करते. तर मंडळी, तुम्हाला माहिती आहे का, योग्य प्रकारे श्वास घेऊन तुम्ही तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करू शकता. भले ती मनोवांछित नोकरी असो, पैसा असो, आरोग्य असो किंवा नातेसंबंध सुधारायचे असो, तर स्वरविज्ञान टेक्निक वापरून तुम्ही तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करू शकता. तर ही टेक्निक काय आहे याबद्दल सविस्तर जाणून घेऊया ॲस्ट्रॉलॉजर, न्यूमरोलॉजिस्ट आणि स्वरविज्ञान एक्सपर्ट हिनाया कोळेकर मॅडमकडून. विविध विषयांचा उहापो आम्ही खास तुमच्यासाठी घेऊन येत असतो. त्यामुळे जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर ते लगेच करा. तर हा व्हिडिओ 2 भागामध्ये येणार आहे, त्यामुळे दोन्ही पार्ट आवर्जून बघा. चला तर मग वेळ वाया न घालवता आजच्या उहापोची सुरुवात करूया. राधे राधे मॅडम. राधे राधे. आमच्या उहापो यूट्यूब चॅनेलवरती तुमचे खूप स्वागत आहे. थँक्यू सो मच फॉर कॉलिंग मी. तर मॅडम, आम्हाला तुमच्याकडून स्वरविज्ञान या पॉवरफुल ब्रीदिंग टेक्निकबद्दल अधिक जाणून घ्यायचं आहे. तर स्वरविज्ञान म्हणजे काय आणि आपल्याला एखादी गोष्ट अचीव करायची असेल तर ती आपण स्वरविज्ञानने कशी करू शकतो हे आम्हाला सांगा. ओके. स्वरविज्ञानबद्दल माहिती करून घेण्याआधी ना काही बेसिक्स आपण ना थोडे जाणून घेऊ. जसं आहे ना, स्वरविज्ञान ही खूप एन्शियंट टेक्निक आहे आणि ती टाईमसोबत गायब झाली आहे. आता जर मी कोणत्या लोकांना विचारलं की तुम्हाला स्वरविज्ञान माहिती आहे का, तर ते म्हणतात ते काय असतं. बरोबर. 100 आउट ऑफ 99 लोकांना माहीतच नाही आहे की स्वरविज्ञान म्हणजे नेमकं काय आहे. तर ती आपली एक पॉवरफुल एन्शियंट टेक्निक आहे. आपल्या पुराणतत्वामध्ये ती ऑलरेडी होती आणि ती टेक्निक आहे ना प्रत्येक व्यक्तीला माहिती असणं खूप जरुरी आहे. पहिलेचे काही लोक काय म्हणायचे, ना शुभ शुभ बोल, नाही तर सरस्वती तोंडामध्ये बसते. म्हणजे ती नेमकं काय आहे की ते म्हणायचे की त्यांच्या हिशोबाने काय व्हायचं की आपल्या मनावरती कंट्रोल ठेवायची एक टेक्निक आहे ती. म्हणजे आपण जे बोलतो त्या सगळ्या गोष्टी खऱ्या होतात. बट या टेक्निकला आहे ना, जेव्हा वेस्टर्न लोक म्हणाले की इट्स टू डिफिकल्ट टू कंट्रोल युअर माइंड, ते आम्ही का मनाला कंट्रोल करू आणि हे आमच्याकडून तर नाही होणार. मग त्यांनी थोडंसं मॉडिफाय केलं आणि त्यांच्या हिशोबाने त्यांची न्यू डायरेक्शन दिली आणि त्यालाच मॅनिफेस्टेशन म्हणतात. म्हणजे काय, तुम्ही विचार करा की तुम्हाला आयुष्यामध्ये काय पाहिजे ते तुम्हाला मिळेल. मग त्याला लॉ ऑफ अट्रॅक्शन, मॅनिफेस्टेशन अशा न्यू डिफरंट टर्म्स दिल्या. बट आपले जे पुराणे लोक असायचे, आपले जे विज्ञानचे जो लोक होते, ते काय म्हटले, ते सगळं काही नसतं. तुम्ही आयुष्यामध्ये ज्या विचार करतात, ज्या गोष्टी विचार करतात त्या सगळ्या तुम्हाला नाही मिळणार. तुम्हाला त्याच गोष्टी मिळतात ज्या राईट टाईमला मागतात. आता ते राईट टाईम काय आहे ते जाणून घेण्यासाठी स्वरविज्ञान आहे. तर बेसिकली हे स्वरविज्ञान तिथून येतं. तर बेसिकली आपल्या आहे ना बॉडीमध्ये 7 चक्राज असतात. ठीक आहे, म्हणजे 7 एनर्जीज आहेत डिफरंट अँड एव्हरीथिंग इज एनर्जी. जसं मी तुम्हाला म्हणलं की तुम्ही हा स्टोन घाला, तर स्टोन एक दगड काय एनर्जी आहे. तुमच्या बॉडीमध्ये कशाची तरी कमी आहे, जसं फॉर एक्झाम्पल तुमच्या आहे ना बॉडीमध्ये विटॅमिन डी ची कमी आहे. ठीक आहे, तर तुम्हाला ना तुमचा सूर्य खराब असेल ना कुंडलीमध्ये, तर तुम्हाला विटॅमिन डी ची कमी होते. तर ते असं जाणून घेता. मग तुम्ही काय करता, रुबी घालतात आणि काय होते, सूर्याची एनर्जी तुम्हाला मिळते. आणि आता असं बिलकुल याचं नाही आहे की तुमची विटॅमिन डी ची कमी आहे तुम्ही ना रुबी घालायचा. ऑफकोर्स त्याच्यासाठी तुम्हाला कुंडली बघणं जरुरी आहे. तर हे असं एनर्जी आहे. आणि आपण जेव्हा वास्तू करतो तर काय करतो, आपल्या वास्तूची एनर्जी चेंज करतो, त्याची फ्लो चेंज करतो. एक ब्लॉकेजेस असतात ते आपल्याला सूट करत नाहीत. आपण आता एक एक्झाम्पल सांगते, तुम्ही मंदिरामध्ये गेला ना तुम्हाला एक एनर्जी वेगळी फील होते आणि तेच तुम्ही हॉस्पिटलमध्ये गेला ना तुम्ही
हेल्दी जरी असला, निगेटिव्ह वाटतं. हां, हो. तुम्ही हेल्दी जरी असला ना, तुम्हाला कसं वाटतं, अरे माझं डोकं दुखतंय, मला ना उलटी आल्यासारखं होतंय, मळमळ बरोबर. होतंय, हो. अशा गोष्टी फील व्हायला लागतात. आणि होतात. तुम्ही बिमार जरी असला, आजारी जरी असला आणि तुम्ही मंदिरामध्ये गेला ना, तुम्हाला पॉझिटिव्ह फील होतं. आणि तेच काय, ती एनर्जी आहे. अच्छा. आणि त्या एनर्जी ज्या सगळ्या असतात ना, ते ना बेसिकली एव्हरीथिंग इज एनर्जी. जो ऑलरेडी मी सांगितलं, आपल्या बॉडीमध्ये पण 7 चक्रास ज्या आहेत ना, त्या एनर्जीज आहेत, बरोबर. त्या एनर्जीच्या फॉर्ममध्ये आहेत. आणि त्याला आपण आहे ना शक्ती म्हणतो. मग जेव्हा शिवला शक्ती मिळते, ठीक आहे, तेव्हा काय होतं, शिवशक्ती क्रिएट होते. आणि तेच म्हणजे स्वरविज्ञान आहे. त्या शक्तीचे डिफरंट फॉर्म्स आहेत, बट शिव एकच आहे. ते असं आहे. म्हणजे आपले जे 7 चक्र आहेत त्यावर ही शिवशक्तीची टेक्निक काम करते. नाही, 7 चक्रास आपण त्यांना अलाइन करण्यासाठी ना स्वरविज्ञानचा यूज करू शकतो. ओके. आपण असं म्हणू शकतो याला. बरोबर. आणि स्वरविज्ञान जे टेक्निक आहे ना, आणि ही जे नॉलेज आहे ते माझं नाही आहे. ते कोणी अशा आहेत ना एक्सपर्टनी नाही दिलंय, नाही तर कोणत्या ऋषीमुनींनी पण दिलेलं नाहीये. ते स्वतः महादेवांनी पार्वतींना सांगितलं आहे. जेव्हा हो का? माता पार्वतींनी त्यांना काही प्रश्न विचारले आणि त्याचं उत्तर देण्यासाठी त्यांनी हे स्वरविज्ञानचं ज्ञान दिलं आहे. आणि ती ऍक्च्युली एक ज्ञान पण आहे, ते ना कन्व्हर्सेशन आहे. अच्छा. ठीक आहे, जसं काइंड ऑफ पॉडकास्ट. ओके. म्हणजे तुम्ही मला प्रश्न विचारते, मी तुम्हाला आन्सर देते. म्हणजे बरोबर. पॉडकास्ट तर पहिलेपासून आपल्याकडे होत आहेत. तर अशा प्रकारे ते. हो. तर मग त्यालाच आहे ना ते कन्व्हर्सेशन, त्याच्यासाठी एक बुक आहे, शिव सरोदय. तुम्ही अमेझॉनवर तुम्हाला मिळेल आणि तुम्ही त्याच्यामध्ये बघू शकता. त्याच्यामध्ये एक पूर्ण एक्सप्लेनेशन दिलेलं आहे की माता पार्वती महादेवांना ना प्रश्न विचारतात आणि त्याचे उत्तर ते देत आहेत. ते असं. म्हणजे हे दोघांमध्ये कम्युनिकेशन झालं होतं, एक संवाद झाला होता. हां. तर मग शंकर देवानी पार्वती देवींना सांगितलेली ही टेक्निक आहे का? हा टेक्निक आहे. ओके. माता पार्वती त्यांना महादेवांना विचारतात, हाऊ यू कंट्रोल द वर्ल्ड. मग शिवजी म्हणतात की आय डोंट कंट्रोल द वर्ल्ड, आय कंट्रोल द ब्रीथ. ओके. तर मी जगाला कंट्रोल नाही करत, मी फक्त श्वासांना कंट्रोल करतो. मग माता पार्वती दुसरा प्रश्न विचारतात, मग अशी काही टेक्निक आहे का ज्याने ना संपूर्ण मानव समाजाचं आहे ना कल्याण होईल. हो. त्यांचे जे प्रॉब्लेम्स आहेत, त्यांचे जे स्ट्रगल्स आहेत लाईफमध्ये, त्यांना त्यांच्यातून बाहेर पडण्यासाठी असा काही उपाय आहे का. आणि त्याचं उत्तर देण्यासाठी हे पूर्ण महादेवांनी एक्सप्लेन केले. आणि ते एक्सप्लेनेशन म्हणजे स्वरविज्ञान आहे. अरे वा, हे असं आहे. तसा मॅडम तुमचा टेक्निकल बॅकग्राऊंड, तुम्ही सॉफ्टवेअर इंजिनियर आहात आणि स्वरविज्ञान बघायला गेलं तर ऑकल्ट सायन्समध्ये येते. तर तुम्ही ह्या फील्डकडे कसे वळलात? लॉंग स्टोरी शॉर्टमध्ये, लाईफमध्ये काही इव्हेंट्स होतात, ठीक आहे, त्याच्यानंतर आपल्या हातामध्ये काही नाही आहे. हो. जे व्हायचं ते होतंच आहे ना. जे बरोबर. लिहिलंय ना, जे राम रची राखा असं म्हणतात, तर जे व्हायचं ते होतं लाईफमध्ये. हो ना. तर आणि चार्टमध्ये कॉम्बिनेशन असतात, त्याच्यानुसार आहे ना आपण आहे ना ॲस्ट्रॉलॉजीमध्ये येणार आहेत, अकल्ट सायन्समध्ये येणार आहे. आणि आपण याला अकल्ट सायन्स असं म्हणतो. बट आहे ना माझ्या हिशोबाने जिथे सायन्स एंड होते ना, तिथून स्पिरिच्युअलिटी स्टार्ट होते. करेक्ट. तर मग बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत ना, त्याचे आन्सर आपल्याला सायन्समध्ये नाही भेटत. आणि ते आपल्याला ते इट्स कम्प्लिटली मॅजिक, आय कॅन से की मॅजिक आहे. आणि आपल्याला फील पण नाही होत की हे होतं कसं आहे. बरेचसे असे एक्झाम्पल पण आहेत. तुम्ही कोणत्या टेम्पलचं पण गेला ना, तुम्हाला असं वाटतं हे टेम्पल नेमकं बनवलं कसं असेल, हो. कसं क्रिएट केलं असेल. आणि ती प्रश्न एनर्जी भरपूर आहे. पडतात. हां, ते तशा टाईपमध्ये. मग ते म्हणतात ना, लाईफमध्ये जे लिहिले ते अटळ सत्य आहे आणि तेच होणार आहे लाईफमध्ये. मग त्या बॅकग्राऊंडमधून मी इकडे तशी शिफ्ट झाले. बरोबर. म्हणजे तुमची डेस्टिनीच ही होती. हां, डेस्टिनी तेच होते. खरं आहे. तर स्वरविज्ञान टेक्निक ही यूज कशी करावी, त्याची प्रोसेस आम्हाला सांगाल का? बेसिकली आपल्या बॉडीमध्ये ना 72,000 नाडी असतात. बट मोठी आपण 3 नाडी यूज करतो, ईडा नाडी, पिंगला नाडी आणि सुषुम्ना नाडी. ठीक आहे. तर ईडा नाडी म्हणजे तुमची लेफ्ट साईड नॉस्ट्रल आहे, ठीक आहे, आणि जी पिंगला नाडी आहे ती राईट नॉस्ट्रल आहे. तर इझी करण्यासाठी मी लेफ्ट साईड आणि राईट साईड असं म्हणते. ठीक आहे. म्हणजे डावी साईड आणि उजवी साईड, आपल्या नाकाच्या 2 साईड असतात, लेफ्ट साईड आणि राईट साईड. करेक्ट. ठीक आहे. तर मग मी तुम्हाला थोडं इझी करण्यासाठी मी जेव्हा ईडा नाडी म्हणलं ना, तर लोकांना लवकर नाही समजणार. तर मी त्यामुळे ईडा नाडी असं म्हणेन. आणि पिंगला नाडी म्हणजे तुमची राईट नॉस्ट्रल आहे. तर मी इझी आउट करण्यासाठी लेफ्ट नॉस्ट्रल आणि राईट नॉस्ट्रल असं यूज करेल. जेव्हा तुमची डावी साईड ऍक्टिव्ह असते, ऍक्टिव्ह म्हणजे काय, त्याला चंद्रनाडी म्हणतात. लेफ्ट नॉस्ट्रलला चंद्रनाडी म्हणतात. आणि जी राईट नॉस्ट्रल आहे त्याला आहे ना सूर्यनाडी असं म्हणतात. आणि जेव्हा दोन्ही नाडी ऍक्टिव्हेट असतात त्याला सुषुम्ना नाडी म्हणतात. आता ते डिटेलमध्ये आपण थोडं मी अजून एक्सप्लेन करेल. जेव्हा तुमच्या नाकाची लेफ्ट साईड ऍक्टिव्हेट असते, ऍक्टिव्हेट म्हणजे नेमकं काय, जेव्हा त्यातून जास्त श्वास येतो. आता आपल्याला कसं कळेल की मला कसं कळेल, तर तुम्ही आपला हात असा करा, प्रॅक्टिकली करून बघा. तर असा हात केल्यानंतर तुमच्या एका नाकाच्या साईडून जास्त हवा येते. तर तुमची आता आय थिंक राईट साईड ऍक्टिव्ह आहे. तर जेव्हा नॉर्मली आपण काम करत असतो ना, जेव्हा दिवसभर आहे ना काम करायचं असते, जंग जिंकायचं आहे, काम करायचं आहे, तेव्हा राईट साईड आहे ना जास्त ऍक्टिव्हेट असते. हा. आणि जेव्हा आपण काम असतो, फोकस असतो, त्या टाइमला लेफ्ट नॉस्ट्रल असते. ठीक आहे. आणि ज्या टाइमला आहे ना सुषुम्ना नाडी म्हणजे बेसिकली दोन्ही नाकातून आपला श्वास सेम येतोय, म्हणजे दोन्ही नॉस्ट्रिल मधून सेम श्वास बाहेर पडतो. हा, सेम, म्हणजे कमी जास्त असा नाहीये. आणि दिवसातून 2 ते 3 वेळा असा
टाइम येतो आणि तो टाइम ना असं म्हणजे मॉर्निंगला एक वेळेस असतो आणि संध्याकाळच्या टाइमला. आणि तुम्हाला आठवत असेल संध्याकाळच्या टाइमला लोक म्हणतात दिवा लागणीचा टाइम झाला आहे, जेवण नाही करायचं, झोपायचं नाही, बेसिकली प्रार्थना करायची, दिवा लावायचं. ते का म्हणतात? कारण की सुषुम्ना नाडी अशी नाडी आहे ना ज्या टाइमला कोणतेही शुभ काम केले नाही पाहिजे. नाहीतर त्या टाइमला जे पण काम करतात तेच अशुभ रिझल्ट देतात. ते असं आहे. अच्छा, म्हणजे त्यामागचं हे कारण आहे. हा, ते मागचं आपले ना आता लोकांना जास्त सायंटिफिक करायला लागलं ना. लोकांची बुद्धी थोडी भ्रष्ट गेली आहे की प्रत्येक गोष्टीसाठी प्रूफ पाहिजे. हा, प्रूफ पाहिजे, लॉजिक पाहिजे. पण लॉजिक काही नाहीये. मॅजिक मध्ये थोडंसं बिलीव्ह केल्यानंतर लाईफ मध्ये बेटर गोष्टी भेटतात. त्या गोष्टी सॉर्ट आउट होतात. हा, सॉर्ट आउट. तर लेफ्ट नॉस्ट्रल जेव्हा ऍक्टिव्हेट असते ना, आता आज आपण ना लेफ्ट नॉस्ट्रल बद्दल जास्त डिटेलमध्ये बोलू. चालेल. तर मग आपण लेफ्ट नॉस्ट्रल ऍक्टिव्ह करून आपल्या गोष्टी कशा अचीव्ह करू शकतो? तर बेसिकली लेफ्ट नॉस्ट्रल म्हणजे काय, तुमची चंद्रनाडी आहे. ठीक आहे. आणि चंद्र म्हणजे काय, चंद्रमा म्हणजे काय, तुमचे इमोशन्स आहे, फिलिंग्स आहेत, तुम्ही सेन्सिटिव्ह आहे. आणि ज्यांची चंद्रनाडी ऍक्टिव्ह असते ना ते लोक थोडे इमोशनल असतात आणि त्यांचे मूड स्विंग जास्त होतात. त्यांना कोणती गोष्ट बोलली ना मनाला लागते. त्यांना असं वाटतं की अरे मलाच का सगळे लोक बोलतात, मीच का बरं असं करायला पाहिजे. म्हणजे ते स्वतःला जास्त हे विचार करतात. माझ्याबद्दल लोक ओव्हर थिंकिंगचा प्रॉब्लेम असतो त्यांना झोप येत नाही, स्लीपिंग इश्यूज असतात आणि त्यांचा वेट गेनचा पण इश्यू त्यांना खूप जास्त असतो. कारण की त्यांचे मूड स्विंग होतात ना. आणि मग त्यांना काय इमोशनल इटिंग जास्त होते आणि त्या टाइमला क्रेविंग जास्त होते. ज्या टाइमला तुम्हाला काहीच काम नसते त्या टाइमला काय करतात, हे पण खाऊ ते पण खाऊ, असं ते जास्त डोकं चालतं ना त्याच्यामध्ये. मग त्यांचा वेट गेनचा पण इश्यू असतो. आणि त्याच्यानंतर जर त्यांना बेसिकली काम करायची इच्छा नाही होत. ते लोक खूप जास्त आळशी असतात. बट त्यांची जर दिवसभरामध्ये लेफ्ट नॉस्ट्रल जास्त ऍक्टिव्हेट होत असेल तर त्यांना हा प्रॉब्लेम्स होतात. तर लेफ्ट नॉस्ट्रल म्हणजे चंद्रमाची, कारण चंद्रमा काय शांत आहे आणि ते लोकांना कॉन्सन्ट्रेशन चांगलं असतं, फोकस चांगला असतं, पण काम करायची इच्छा नाही होत. म्हणजे आळशी असतात. हा, आळशी असतात. त्यांना असं वाटतं की ठीक आहे ना, काम करता येईल ना, काय गडबड आहे, आरामात करता येईल, सगळं निवांत मध्ये. हा, निवांत पाहिजे. मग त्यांना आई म्हणते की अरे हे कर, तिकडून बाहेरून जाऊन सामान आणणं. ते म्हणते ठीक आहे ना, करता येईल, नंतर बघता येईल, हा अभ्यास कर, नको करतो नंतर, आता करते नंतर. ते तशा टाईप मध्ये त्यांची लवकर इच्छा होत नाहीत करण्याची कोणती. तर ती लेफ्ट नॉस्ट्रल आहे. आणि लेफ्ट नॉस्ट्रल दिवसभरामध्ये जास्त ऍक्टिव्ह होते ना, त्यांना या समस्या होतात. अच्छा, तर आता ह्या समस्यांवर सोल्युशन म्हणून स्वर विज्ञान टेक्निक आपण कशी वापरावी? तर बेसिकली तुम्हाला जर कोणतं काम करायचं असेल, ठीक आहे, तर ना तुम्हाला तुमची नॉस्ट्रल चेंज करावी लागेल. आता नॉस्ट्रल चेंज करणं म्हणजे आता ऍक्च्युली ती ऑटोमॅटिकली चेंज होते. ठीक आहे. दिवसभरामध्ये लेफ्ट नॉस्ट्रल, राईट नॉस्ट्रल असं एक घंट्याच्या हिशोबाने चेंज होते. आणि आता तुमची जी वेस्टर्न घडीच्या हिशोबाने चेंज नाही होत. जेव्हा सूर्योदय होतो त्या टाइमला त्यांचे ना ऍक्टिव्हेशन चालू होतं, म्हणजे लेफ्ट नॉस्ट्रल, राईट नॉस्ट्रल असं. आणि त्याच्यामध्ये पण ना शुक्ल पक्ष आणि ना कृष्ण पक्ष त्याच्या हिशोबाने ते चेंजेस होतात. मग आता ते आपल्याला ते वेस्टर्नच्या हिशोबाने नाही की एक तारखेला नाही, तर ते ऑटोमॅटिकली चेंज होतं. आणि आपण इंटेन्शनली पण करू शकतो. इंटेन्शनली आता लेट सपोज जसं आता माझं राईट नॉस्ट्रल ऍक्टिव्ह आहे, तर आता मला लेफ्ट नॉस्ट्रल मध्ये स्विच करायचं. तर ना इथे एक स्विच असते, इथे असं थोडंसं असं दाबून ठेवलं ना तर थोड्या वेळाने आय थिंक काही सेकंड मध्ये आपण ते स्विच होऊन जातं. ठीक आहे. आणि नॉर्मली आपल्याला गरज नाही पडत, ते ऑटोमॅटिकली चेंज होतं. पण आता माझं काही काम आहे त्या टाइमला मला त्याची गरज आहे, तर मग त्या टाइमला मी स्विच करू शकते आणि माझं ते काम करू शकते. अच्छा, असं आहे. म्हणजे तुम्ही जसं म्हटलं की प्रेस करून बेसिकली इथं असं पकडल्यानंतर हात वगैरे अशी मुठ्ठी करून, तर मग ते ऑटोमॅटिकली चेंज होते. जर तुम्हाला लेफ्ट नॉस्ट्रल ऍक्टिव्हेट करायचे असेल तर राईट साईडला करायचं, आणि जर राईट नॉस्ट्रल ऍक्टिव्हेट करायचे असेल तर लेफ्ट साईडला. असं म्हणतात ना, आपण जेव्हा डाव्या हाताने काम करतो तेव्हा आपलं ना उजवं जे ब्रेन असतं ते ऍक्टिव्हेट होतं, आणि जेव्हा आपण ना उजव्या हाताने काम करतो तर लेफ्ट ब्रेन काम करतं. तशा प्रकारे आपण जेव्हा तुम्हाला लेफ्ट नॉस्ट्रल ऍक्टिव्हेट करायचे असेल तर राईट साईडला इथं असं थोडा वेळ असं प्रेस करून ठेवा, तर मग ते ऍक्टिव्हेट होऊन जाईल. अशा प्रकारे. तुम्ही आता म्हटलं की आपलं लेफ्ट नॉस्ट्रिल जर ऍक्टिव्हेट असेल तर आपला वेट गेन होतो, तर वेट लॉससाठी देखील काही सोल्युशन आहे का? सोल्युशन हेच आहे की थोडं ना डाएटवर कंट्रोल करा. ठीक आहे, हे प्रॅक्टिकल सोल्युशन झालं. एक्सरसाइज वगैरे करा, ते प्रॅक्टिकल सोल्युशन आहे. बट त्याच्या व्यतिरिक्त जेव्हा पण तुम्ही जेवण करता त्या टाइमला तुमची राईट नॉस्ट्रल ऍक्टिव्हेट पाहिजे. राईट नॉस्ट्रल म्हणजे काय, सूर्य आहे. सूर्य म्हणजे पोटातली अग्नी आहे. असं म्हणतात ना, पोटात भूक लागली तरच खा. भूक लागली म्हणजे काय, पोटामध्ये अग्नी क्रिएट होते आणि त्याच्यानंतर तुम्हाला ना तुम्ही जे खाता ते पचल्या जातं. आणि ज्या टाइमला तुमची ना चंद्रनाडी ऍक्टिव्हेट असते त्या टाइमला तुम्ही काहीच ग्रहण नाही केलं पाहिजे. तुम्ही या टाइमला जेवण केलं ते पचणार पण नाही. मग तुम्हाला ऍसिडिटी होणं, तुम्हाला ना असं वाटतं की पोट खूप फुगल्यासारखं होतंय, ब्लोटिंगचा प्रॉब्लेम होतो. तर मग जेव्हा पण तुम्ही जेवण करताय ना तर इंटेन्शनली, जर ऑलरेडी ऍक्टिव्हेट असेल तर ठीक आहे, नसेल तर तुम्ही इंटेन्शनल त्याला ऍक्टिव्हेट करा आणि मग जेवण करा. म्हणजे जेवणापूर्वी एकदा चेक करून
ती ऍक्टिव्हेट करून जेवलेलं कधीही चांगलं. हां, इनफॅक्ट अजून एक सांगते, जर तुम्हाला कॉन्स्टिपेशन असेल तर त्यांना पण, ज्यांची चंद्रनाडी ऍक्टिव्हेट असते ना, त्यांना कॉन्स्टिपेशनचा पण इश्यू असतो. अच्छा. ठीक आहे, तर त्यांना ना बेसिकली मी बऱ्याचशा लोकांना सांगते, चार्टमध्ये बघितल्यानंतर कळतं ना त्यांना हेल्थ इश्यूमध्ये कॉन्स्टिपेशनचा पण इश्यू आहे. तर मग त्यांना काय करायचं, जेव्हा पण त्यांना असं वाटतं की आता सकाळी उठल्यानंतर टॉयलेटला जाण्याच्या आधी तुम्ही ना सूर्यनाडी ऍक्टिव्हेट करा आणि मग टॉयलेटला जा. मग तुम्हाला कॉन्स्टिपेशनचा प्रॉब्लेम आहे ना ओव्हर पिरियड ऑफ टाइम कमी होऊन जाईल. म्हणजे कमीत कमी तुम्हाला आता डिपेंड करतं, तुमची लाईफस्टाईल चांगली आहे, तुमचं येणं खानपान चांगलं आहे, तर ते लवकर प्रॉब्लेम सॉर्ट आउट होईल. बट ना तुमची लाईफस्टाईलच ठीक नाही आणि तुम्ही विचार करते की मी फक्त एवढा रेमेडी केला की माझं काम होईल, तसं नाही होणार. बट बाकी गोष्टी पण तुम्हाला मॅनेज करायच्या. आणि जेव्हा पण तुम्ही टॉयलेटला जाण्याच्या आधी सूर्यनाडी ऍक्टिव्हेट करा आणि मग जा. मग हा प्रॉब्लेम तुमचा थोड्या दिवसाने ठीक होऊन जाईल. तर विद्यार्थ्यांना कॉन्सन्ट्रेशनसाठी, एकाग्रतेसाठी स्वरविज्ञान ही टेक्निक आपण कशी यूज करू शकतो? त्याच्या आधी त्यांना ना मी एक अजून टेक्निक सांगू शकते. ती स्वर विज्ञान नाहीये, बेसिकली त्यांना ना त्राटक एक प्राणायाम आहे, त्राटक विद्या. तर त्यांना ना ते मेडिटेशन करायचं, मेडिटेशनचा पार्ट आहे. तुम्हाला त्याचे ना बरेचसे कोर्सेस वगैरे मिळतील, नाही ते युट्यूबवर पण चॅनलवरती अवेलेबल असेल, तर तुम्ही ते बघू शकता की कसं करायचं. त्यांना बेसिकली काय होतं ना, तुमचं फोकस आणि कॉन्सन्ट्रेशन चांगलं राहतं, अभ्यासामध्ये मन नाही लागणं. नाही तर अभ्यास करण्याच्या आधी आहे ना असं वाटतं की मन विचलित होतं, एक्झामच्या आधी आहे ना बिमार होतात, त्यांना असं होतं ना की उद्या एक्झाम आहे तर लगेच आजारी पडतात. काही ना काहीतरी प्रॉब्लेम्स असे येत आहेत ना. आणि काय होतं, ओव्हर थिंकिंगमुळे ना जे येतं ते पण विसरून जातात, जे आठवतच नाही एक्झाम मध्ये. आणि नंतर वाटतं की अरे हे तर मला उत्तर येत होतं, मी करायला पाहिजे होतं. मग हे जे प्रॉब्लेम्स आहेत ना ते त्यांना नाही होणार. आणि याच्या व्यतिरिक्त त्यांनी कमीत कमी, आता लेट सपोज त्यांची एक्झाम आहे, तर एक्झाम हॉलमध्ये एंटर करण्याच्या आधी त्यांना चंद्रनाडी ऍक्टिव्हेट करायची आहे आणि लेफ्ट पाय म्हणजे मध्ये ठेवायचा आहे, म्हणजे एक्झाम हॉलमध्ये. आणि त्या टाइमला फक्त डोळे बंद करून 5 मिनिटं अगेन तुम्हाला काय करायचं, तुमची चंद्रनाडी ऍक्टिव्हेट करायची आणि डोळे बंद करून असं श्वास घेताना विचार करायचा की मला सगळ्या गोष्टी आठवत आहे अँड आय एम परफॉर्मिंग बेटर इन द एक्झाम. अच्छा, म्हणजे तसं अफर्म करायचं, मॅनिफेस्ट करायचं. मॅनिफेस्ट आणि काइंड ऑफ आहे ना, तुम्ही एक आहे ना कमांड देताय स्वतःच्या ना ब्रेनला की मला सगळं आठवतंय आणि मी 100% देतोय. तर त्याने तुमचे जे एक्झामचे मार्क्स आहेत ते इम्प्रूव्ह होतील. असे माझे बरेचसे ना क्लायंट आहेत ज्यांनी ना, मी एक्झाम्पल सांगते, माझे एक स्टुडंट आहे आणि मी जे क्लासेस पण घेते ना, तर त्यांनी त्यांची ना गव्हर्नमेंटची एक्झाम होती, तर त्यांनी आय थिंक त्यांना ते क्लास 2 ऑफिसर होते ऑलरेडी, त्यांनी क्लास 1 ऑफिसर, त्यांनी फक्त एक्झाम क्रॅक करून हे झाले आणि त्यांना तेवढं टाइमही भेटत नव्हतं कारण की दिवसभर काम करायचे आणि त्यानंतर ती एक्झाम क्रॅक आहे. त्यांनी म्हटलं मी जेवढं मी अभ्यास केला होता त्या टाइमला फक्त मला तर जास्त टाइम नाही भेटला, फक्त मी एवढंच म्हणलो की ना मी जेवढं अभ्यास केलं तेवढं माझ्या सगळं लक्षात आहे अँड परफॉर्मिंग बेटर, मी जेवढं माझं 100% देतोय. आणि त्याच्यानंतर त्यांना क्लास 2 पासून क्लास 1 ऑफिसर मध्ये ना अपग्रेड झाले. इतकी पॉवरफुल टेक्निक आहे ही. तर असे ते करू शकतात. बेसिकली त्यांना फक्त 5 मिनिटं जास्त झाले, 2 मिनिटाचा टाइम आहे. तर चंद्रनाडी ऍक्टिव्हेट करायची आहे, त्यानंतर श्वास घ्यायचा आहे, इनहेल करताना विचार करायचा आहे की मला सगळं आठवतंय आणि मी माझं 100% देतोय. मग त्यांचं काम ठीक होऊन जाईल, त्यांची एक्झाम चांगली होईल. तर आता आपल्याला आपला ऑरा क्लीन्स करायचा असेल तर स्वरविज्ञान टेक्निक वापरून आपण आपला ऑरा कसा क्लीन करू शकतो? ओके, ऑरा क्लीन करण्यासाठी पहिले तुम्ही चेक करा की तुम्ही कोणत्या नॉस्ट्रलमध्ये आहे, ऍक्टिव्हेट आहे, आणि त्या टाइमला तुम्हाला ओव्हर थिंकिंग होतीये. लेट सपोज तुमची लेफ्ट नॉस्ट्रल ऍक्टिव्हेट आहे आणि तुम्हाला खूप ओव्हर थिंकिंग होती, तुम्ही राईट नॉस्ट्रलमध्ये स्विच करा. ठीक आहे, मग त्या टाइमला तुम्हाला काय होईल की कारण की तुमची जी स्विच होतं, म्हणतात ना ज्या टाइमला तुम्ही थोडेसे ना ओव्हर थिंकिंग होते, तुम्ही वॉकला निघून जा. वॉक केल्याने काय होतं, स्टेअर ना वरती खाली करा, नाहीतर थोडं ना रनिंग करा. त्याने काय होते, तुमची ना ब्रीदिंग टेक्निक आहे ना, म्हणजे श्वास बाहेर निघायला लागतो आणि हार्टबीट वाढते. म्हणजे तुमच्या श्वासाची जी टेक्निक आहे ना, जी ऑलरेडी तुमची नॉस्ट्रल ऍक्टिव्हिटी आहे ती स्विच होते आणि म्हणजे तुमचं जे माइंड आहे ना तिथून डिस्ट्रॅक्ट होतं. ते त्याच्यासाठी असं म्हटलं जातं. तर तुम्हाला फक्त ना स्विच करायचंय. इधर तुम्ही कोणती ऍक्शन करून करू शकता, नाही तर डायरेक्टली तुमची नॉस्ट्रल चेंज करू शकता, कोणतीही पॉसिबिलिटी. स्वरविज्ञान ही इतकी पॉवरफुल टेक्निक आहे, तर आपल्या इच्छापूर्तीसाठी आपण ही टेक्निक कशी यूज करू शकतो? ओके, इच्छापूर्तीसाठी तुम्हाला दोन टेक्निक सांगते. बेसिकली जर तुम्हाला पहिल्यांदा काय करायचं, सकाळी जेव्हा तुम्ही दिवा लावता ना, श्वास असा मध्ये घ्यायचा. पहिले तर तुम्हाला चंद्रनाडी ऍक्टिव्हेट करूनच करायचंय. ठीक आहे, मॅनिफेस्टेशन फक्त चंद्रनाडीमध्येच होतं. चंद्रमा काय आहे, मा आहे, मा म्हणजे मन, चंद्रमा मन आहे, मनाच्या इच्छा. ठीक आहे, तर त्याच्यामुळे तुम्हाला चंद्रनाडी ऍक्टिव्हेट करायची आहे, दिवा लावायचा आहे. आणि जेव्हा तुम्ही दिवा लावता त्या टाइमला श्वास असा घ्यायचा आहे, होल्ड करायचा आहे. आय थिंक दिवा लावण्यात काहीतरी सेकंड लागतील, 2-3 सेकंड. दिवा लावायचा आहे आणि विचार करताना, ठीक आहे, की माझा आज दिवस चांगला चाललाय, मी आज पॉझिटिव्ह फील करतोय, माझे एक्झाम असेल तर एक्झाम मध्ये चांगला परफॉर्म करतोय, कोणती डील क्रॅक करायची असेल त्या टाइमला, नाही तर मी माझं असं टार्गेट आहे की आज मला ना 10,000 कमवायचे, नाही तर महिन्याला मला 5 लाख कमवायचे, जी पण तुमच्या इच्छा आहेत बेसिकली. ठीक आहे, दिवा लावते वेळी ती इच्छा मनात ठेवून ती तशी बोलून की झाली आहे
हा. या स्वरूपात बोलून दिवा लावावा. हा, म्हणजे बेसिकली मी एवढं कॅपेबल आहे की आय एम अर्निंग इन अ 5 lakhs इन अ Okay, मंथ. great. मी एवढं कॅपेबल आहे. तर तुम्ही हम्म. कामच नाही करणार, विचार करणार बसून की अरे मला 5 लाख पाहिजे, हाऊ इट इज पॉसिबल. हो ना. तर नाही पॉसिबल. तर हम्म. मग बेसिकली मी एवढं कॅपेबल आहे. कॅपेबल हम्म. म्हणजे काय, तुम्ही ऍक्शन घेताय हम्म. आणि त्याच्यानंतर तुम्ही इच्छा करताय की हा माझे जे ऍक्शन आहे ते मला रिझल्ट मिळतात. हा, म्हणजे मी कर्म करतो बाबा, त्या कर्माला फक्त हा. फळ दे. हा, मग ती दिवा लावायचा आणि हम्म. त्याच्यानंतर श्वास सोडायचा आणि त्या टाइमला काहीच विचार नाही करायचा. हम्म. आणि दिवसभरामध्ये जेव्हा पण तुमची चंद्रनाडी ऍक्टिव्हेट असते ना, त्या टाइमला तुम्ही ज्या पण इच्छा मागता ना, हम्म. तर त्या इच्छा पूर्ण होतात. तर ते म्हणून तर म्हणतात ना की ए शुभ शुभ बोला, नाही तर सरस्वती येणार तोंडामध्ये बसलेली हो. असते. तर दिवा त्याच्या- लागणीची वेळ आहे हा. आणि शुभ शुभ बोल, म्हणजे हा, काही वाईट बोलू नको. हा, वाईट हम्म. बोलू नका. तर ते तसं घडतं म्हणून बोलू हम्म. नको असं मग आहे. त्या टाइमला तुम्हाला काय करायचं, फक्त जेव्हा पण आता बघा तुम्ही नॉर्मली दिवसभरामध्ये तुम्हाला जेव्हा पण वाटलं की अरे मला ही पाहिजे गोष्ट, हम्म. त्या टाइमला तुम्ही छोट्या छोट्या गोष्टी मागू शकता हम्म. की मला आहे ना मी या व्यक्तीला भेटायला पाहिजे, हम्म. नाही तर मला आहे ना आज आहे ना माझी बस आहे ना, मला ट्रॅफिक नाही भेटायला पाहिजे, हम्म. मला बस नाही मिस व्हायला नाही पाहिजे, हो. ट्रेन नाही मिस व्हायला पाहिजे. हो. त्या अशा गोष्टी छोट्या हा, छोट्या म्हणजे मागू शकता. कामातले अडथळे आपण हा. छोटे छोटे आपण दूर करू शकतो. मी ऍक्च्युली हा. हे मी बऱ्याचदा अप्लाय केले हम्म. की आहे ना, जेव्हा आहे ना आता हैदराबादमध्ये बऱ्याच दिवसापासून पाऊस चालू होता, जसं हो. पूर्ण भारतामध्ये चालू आहे. मला फ्लाईट कॅच करायची होती हा, हा. आणि एवढी ट्रॅफिक होती, मला कळतच नव्हतं मी कशी पोहोचेल. आणि हैदराबादमध्ये कसं बाहेर म्हणजे सिटीच्या बाहेर एअरपोर्ट आहे, हो. तर टाइम लागतो तिथे जाण्यासाठी. तर मी काय विचार केला की आता मी त्या टाइमला चंद्रनाडी ऍक्टिव्हेट केली आणि विचार हम्म. केला की ट्रॅफिक क्लिअर होती आणि मी टाइमला पोहोचते. हम्म. आणि यू कॅन बिलीव्ह मी 15-20 मिनिटांमध्ये तिथे पोहोचले अरे लोकेशन बापरे, वरती. एवढ्या कमी वेळेत? एवढ्या कमी वेळामध्ये. मस्त. ते असं आहे. तर मग बरोबर टाइमला पोहोचले. मला जायला ऍक्च्युली मी असं नव्हतं जास्त डिस्टन्स वरती नव्हते, पण ट्रॅफिकमुळे मला तिथं लागत होते आय थिंक 40 मिनिट्स लागत होते, पण मी तिथं 20 मिनिटांमध्ये बरोबर पोहोचले. हो ना. माझं काम इझिली झालं. बरोबर असं आहे. आहे. हो. छोट्या छोट्या करू शकता. इट डुएबल आहे. असं नाही की तुम्ही ट्राय करून बघू शकता. हो. माझ्यावरती विश्वास नाही ना, तुम्ही स्वतः ट्राय करा. ते ना आणि पहिले इस्तेमाल result करे फिर विश्वास करे. ते असं बरोबर आहे. बरोबर आहे. आणि छोट्या छोट्या गोष्टी आपण मागून त्या करू शकतो. ऑफिसला जाते वेळी म्हणा, ट्रॅफिक लागलं, जसं की तुम्हाला ट्रॅफिक लागलं, तुम्ही त्यावर सोल्युशन काढलं, चंद्रनाडी ऍक्टिव्हेट करून तुम्ही तुमचं काम सोपं करून आणि घेतलं. याच्यामध्ये एक अजून एक ऍड करायचं, जर तुमचं काम होणार नसेल ना, तर ते ती नाडी ऍक्टिव्हेटच नाही होणार, अच्छा. नाहीच होत. कारण की हा, तुमचं म्हणजे काम तुम्ही किती होणारच नाही. प्रॅक्टिस करा ते हा. होणार नाही. आणि ऍक्च्युली ही प्रॅक्टिस आहे. तुम्ही जर आहे ना पूर्ण प्रॉपर प्रॅक्टिस केली ना त्याची, कारण की त्याचा ऑलमोस्ट 6 मंथची एक टेक्निक आहे, ती पूर्ण फॉलो रिच्युअल्स आहे, ते फॉलो केल्यानंतरच तुमची नाडी ना तुमच्या हिशोबाने काम करायला चालू करते. हो. नाही तर तुम्हाला जेव्हा पाहिजे त्या टाइमला ते ऍक्टिव्हेट नाही. बरेचसे लोक कंप्लेंट करतात मग, अरे मी तर ऍक्टिव्हेट केली पण माझं काम नाही झालं. ते बरोबर. काम होणारच नव्हतं, म्हणून झालं नाही. नाही झालं. कारण की म्हणतात ना की ते तुझ्या नशिबात नव्हतंच, म्हणून ते काम तुझं झालंच नाही. झालं नाही. तर रात्री झोपताना तर तुम्ही नक्की हे करा. काय करा, जेव्हा तुम्ही झोपायला जाता त्या टाइमला तुमचं सबकॉन्शियस माइंड आहे ना जास्त ऍक्टिव्हेट असतं. त्या टाइमला तुम्ही विचार करा की तुम्हाला ज्या पण इच्छा पाहिजेत, की माझा दिवस चांगला गेला पाहिजे, ज्या तुम्हाला पाहिजेत, मी हेल्दी आहे, माझा 5 किलो वेट लॉस होतोय, जे पण ते पण मागू शकता. काही लोकांची बरोबर इच्छा आहे. पण असू शकते ना ती. हो. आणि त्याच्यासाठी तुम्ही हे ना काम पण करा. आणि असे 3 वेळा ना अगेन श्वास घेताना तुम्ही विचार करा की मला कोणत्या गोष्टी पाहिजेत. होल्ड करा 2-3 सेकंडसाठी श्वास आणि त्यानंतर श्वास सोडा आणि विचार काहीच नका करू त्या टाइमला. ओके. मग तुमचं काम होऊन जाईल. हो. आणि अजून एक तुम्ही सांगितलं की झोपेचे देखील प्रॉब्लेम होतात, तर त्यावर काय सोल्युशन आहे? ज्या टाइमला तुमचं ऍक्च्युली काय होतं ना, झोप का नाहीये, स्ट्रेस होतं, एन्झायटी होते, त्यामुळे चंद्रनाडी जास्त ऍक्टिव्हेट होते. आणि चंद्रमाचं काम असतं ना, आता तुम्ही जर मला विचारलं की सगळ्यात पॉवरफुल ग्रह कोणता आहे, सूर्य, शनी, केतू, याच्यापैकी ना जर म्हणलं ना राहू, केतू, शनी यांच्यापैकी सगळ्यात पॉवरफुल ग्रह कोणता आहे, मी म्हणते चंद्रमा. अच्छा. कारण की शनी, केतू नंतर काम करतील ना. तुमचं मनच नसेल, इच्छाच नसेल, हो. तर तुम्ही काम कसं करणार? बरोबर तर ते ना चंद्रमा इतका पॉवरफुल ग्रह आहे ना, कारण की बऱ्याचशा तुम्ही बघता की यार कुंडलीमध्ये योग आहे पण माझं मनच करत नाहीये, ती मनातून इच्छाच होत नाहीये की मला हे काम करायचंय. आता तुम्ही जर आहे ना, तुम्ही तुमचे हात नसतील, पाय नसतील, ठीक आहे, तरी तुमचं आयुष्य चांगलं चालतं, बट तुमचं ब्रेन काम करत नसेल, ठीक आहे, तर तुम्हाला काय म्हणतात ते ना, ते पॅरालिसिस म्हणतात ना, ते तुमची ब्रेन खूप इम्पॉर्टंट आहे, तुमचं मन खूप इम्पॉर्टंट आहे. इच्छा नसेल ना, तुमचं काम होऊ शकत नाही. भले तुमच्याकडे किती पण सोर्सेस असू द्या, काहीच होऊ शकत नाही. तर मन खूप इम्पॉर्टंट आहे. तर चंद्रमाला बॅलन्स करणं जरुरी आहे. तर त्या टाइमला काय होतं, तुमचा चंद्रमा जास्त ऍक्टिव्हेट असतो, म्हणजे तुमचे विचार खूप जास्त चालतात. मग तुम्ही काय करा, सूर्यनाडीवरती स्विच करा. म्हणून म्हणतात ना की रात्री झोपताना तुम्ही लेफ्ट साइड करवट घेऊन झोपा. का सांगतात, कारण की त्या टाइमला सूर्यनाडी ऍक्टिव्हेट होते, ओके, आणि त्याच्यामुळे आपल्याला झोप शांत लागते. ते त्याचं रिझन आहे. आपल्या जे पुराण तत्वामध्ये पण ज्या पण गोष्टी आहेत ना, त्या अशाच नाही आहेत, त्याचे पण रिझन आहेत. त्याच्या मागे पण काहीतरी पण शास्त्रीय कारण आहेत. शास्त्रीय कारण आहेत. आणि जे लोक ना लेफ्ट करवट घेऊन झोपतात ना, त्यांचं डायजेशन पण चांगलं असतं, आणि त्यांना चांगली शांत झोप पण लागते. ते असं आहे. मग त्याच्यामध्ये पण अजून बऱ्याचशा गोष्टी इन्क्लूड होतात, ज्यांचे ऑलरेडी खूप आहे ना सूर्यतत्व ऍक्टिव्हेट आहे
आणि त्यांच्या कामाच्याच गोष्टी डोक्यामध्ये चालतायत, हम्म. तर मग त्यांना अगेन आहे ना चंद्रतत्वावरती जायचं. तर तुम्हाला झोपताना चेक करायची कोणती नॉस्ट्रल ऍक्टिव्हेट आहे ओके. आणि त्याच्या हिशोबाने स्विच करायचं. आता आपले साधू संत आध्यात्मिक सरावासाठी देखील स्वरविज्ञान टेक्निक वापरायचे का? माझ्या हिशोबाने हो, हम्म. ते खूप यूज करायचं. तुम्ही विचार करा ना, कितीतरी वर्ष ते बिना जेवता पाणी पिता हे करतायत का? हो, बरोबर आहे. म्हणजे बिना पाण्याचं, बिना अन्नाचे ते वर्षानुवर्षे तपश्चर्या करायचे. तर करेक्ट. ते कसं म्हणजे शक्य आहे? पॉसिबल कसं आहे, जेव्हा हा. त्यांना वाटतं की आता मला आहे ना पाणी प्यायचंय, तर ते हम्म. चंद्रतत्व ऍक्टिव्हेट करतात. हम्म. जेव्हा त्यांना वाटतं की मला आता आहे ना बेसिकली ते टेक्निक्स आहेत, हम्म. ठीक आहे, ते अप्लाय करूनच त्या करतात आणि त्या लेवलला पोहोचण्यासाठी आपल्याला खूप टाइम आहे. बरोबर ठीक आहे, आता मी सांगितले तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी हम्म. नाही करणार आणि सगळ्यांना तर संत नाही बनायचं ना. आयुष्यामधले स्ट्रगल एवढे जास्त आहेत की बाकीच्या गोष्टींकडे लक्ष द्यायला टाइम नाही मिळत. खरं आहे. ते असं आहे. बट त्या टेक्निक यूज करतात त्या एवढी म्हणून तर म्हटलं की हे ना स्वर विज्ञान इतकी पॉवरफुल टेक्निक आहे ना. तुम्ही जर त्याचा यूज केला प्रॉपर तरीका त्याचे असतात बरं, प्रॉपर प्रोसेस आहे, ती जर फॉलो केली ना आयुष्यातल्या 99% प्रॉब्लेम तुमचे सॉल्व्ह होतील. अच्छा. ते असं तर आहे. मॅडम त्या संबंधित तुम्ही त्याचे क्लासेस वगैरे काही घेता का? मी पहिले लाईव्ह क्लासेस घेत होते, पण आता ओके. मी रेकॉर्डेड कोर्स घेतलाय आणि आता मी त्याचे ना मराठीमध्ये पण त्याचं सेशन रेकॉर्ड करून अपलोड केलंय. अरे तर वा. तुम्ही त्याचे हा. ना मराठीमध्ये तुम्हाला ज्या लँग्वेजमध्ये पाहिजे, इंग्लिश आहे, हिंदी आहे, मराठी आहे, तिन्ही लँग्वेजमध्ये आहेत ते व्हिडिओ तुम्ही बघू शकता आणि त्याचे डाऊट सेशन पण होतात, तर ते पण तुम्ही अटेंड करू शकता. खूपच छान. तुम्हाला देखील स्वरविज्ञान इन डिटेलमध्ये शिकायचं असेल तर मॅडमचा रेकॉर्डेड कोर्स आहे, त्याचे डिटेल्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन. ते तुम्ही नक्की पहा आणि मी तर म्हणेन तो तुम्ही जरूर करा. आत्ताच तुम्ही पाहिले की स्वरविज्ञान टेक्निक किती पॉवरफुल आहे. त्याने आपण आपल्या इच्छा कशा पूर्ण करू शकतो. आरोग्यासंबंधित काही तक्रारी असेल, एखादे प्रॉब्लेम असेल तर त्यावर सोल्युशन म्हणून स्वरविज्ञान टेक्निक आपण कशी वापरू शकतो हे आता आपण पाहिले. तर आता त्याचा दुसरा भाग देखील आम्ही घेऊन येणार आहोत. त्यामध्ये पैशासंबंधित, तुमचे जॉब रिलेटेड, करिअर रिलेटेड काही प्रॉब्लेम असतील, काही अडथळे येत असतील तर त्यावर सोल्युशन म्हणून ही पॉवरफुल ब्रीदिंग टेक्निक आपण कशी वापरावी हे जाणून घेणार आहोत. त्यामुळे दुसरा भाग देखील नक्की पहा. हा पहिला पार्ट तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट्समध्ये जरूर कळवा. आपण आता आपल्या व्हिडिओची सांगता देवाच्या नावाने करू असे मला वाटते. ठीक आहे, बाळूमामाच्या नावाने चांगलं. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर ते लगेच करा. धन्यवाद. या बुकमध्ये जर महादेवांनी सांगितलं आहे की तुम्ही लाईफमध्ये काही अचीव करू शकता, तर मग तुम्ही करू शकता. बट अगेन यू हॅव टू बिलीव्ह इन दॅट मॅजिक. आपल्याला जर पैशाचा फ्लो वाढवायचा असेल, पैशाच्या काही समस्या असतील, जॉबमध्ये आपण चांगला परफॉर्म करून देखील आपल्याला मनासारखा पगार मिळत नसेल तर त्यासाठी स्वरविज्ञान टेक्निक कशी वापरावी. स्पेशली जेव्हा तुम्ही घराची रजिस्ट्री करायला जाता ना, त्या टाइमला सुषुम्ना नाडी ऍक्टिव्हेट असेल ना, तुमचं ते काम होणारच नाही. आणि जर तुम्ही ते काम केलं आणि त्या घरामध्ये राहायला गेला ना, तुमचं खूप नुकसान व्हायला लागतं. बापरे. इव्हन जे लोक कन्सिव्ह पण करतात सुषुम्ना नाडी ऍक्टिव्हेट असताना, त्यांचे मुलं जे आहेत ना ते विकलांग जन्म घेतात. तर मग आता समजा बिझनेसमध्ये आपल्याला एखादी डील मिळवायची असेल किंवा जॉब इंटरव्ह्यू क्रॅक करायचा असेल तर अशा वेळी स्वरविज्ञान टेक्निक आपण कशी वापरू शकतो. नातेसंबंध सुधारण्यासाठी देखील स्वरविज्ञान टेक्निक आपण वापरू शकतो का?